राधानगरी तालुक्यातील सोनेची शिरोली येथील शिवभक्ती कला क्रीडा व सांस्कृतिक तरुण मंडळ गेली 31 वर्ष गणेशोत्सव साजरा करत आहे। या मंडळानं अनावश्यक रूढींना फाटा देत 120 टाळकरी माळकऱ्यांना एकत्रित करत आणि टाळ मृदंगाचा गजर करत लेझिम ढोल ताशांच्या तालावर गणरायाला निरोप दिला। यावेळी आळंदी इथल्या 100हून अधिक बालवारकऱ्यांनी भक्तिगीतं, अभंग, टाळ, मृदंग आणि लोकवाद्यांच्या गजरात मिरवणूक काढली। 31 वर्ष आम्ही गणेशाची अविरतपणे सेवा करतोय। या अविरतपणे सेवेमध्ये आम्ही बऱ्याच गोष्टी अनुभवल्या, काही चढउतार सुद्धा अनुभवले। या चढउतारांच्या दरम्यान आम्ही अगदी गेल्या वर्षीपर्यंत सर्व मंडळांप्रमाणे बाकी इतरांप्रमाणे आम्ही सुद्धा डॉल्बीच्या नंदनाटामध्ये मिरवणुका केल्या। पण यावेळी अशी गरज म्हणजे अशी आवश्यकता वाटली की आपल्यात काहीतरी बदल आवश्यक आहे। या प्रदूषणाच्या आणि या विळख्याच्या थोडंसं बाहेर जर का पडायचं असेल तर याच्यापेक्षा थोडंसं पलीकडे जाऊन मंडळाचा एक वेगळा आदर्श निर्माण करण्याची गरज भासली। तोपर्यंत आम्ही यावेळी आळंदीहून या वर्षीच्या गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी आळंदीहून 100 टाळकरी आणि वारकरी बांधव आणलेत। त्यांनी काल रात्री आमच्या मंडळासमोर कीर्तनाचा एक अतिशय उत्कृष्ट असा सोहळा पार पाडला। त्याचबरोबर आता तुम्ही जी बघितलीत, आता तुम्ही दिवसभर जे अनुभवलीत ती एक आगळी वेगळी मिरवणूक कीर्तनाच्या आणि टाळ मृदंगाच्या गजरामध्ये आपण जी मिरवणूक अनुभवलीत, हा एक वेगळा आदर्श निर्माण करण्याचा आमच्या मंडळाने एक छोटासा प्रयत्न केला आहे। धन्यवाद। यावर्षी पोलीस प्रशासनानं गणेश आगमन मिरवणुकीत डॉल्बी लेसर शो यांचा वापर करणाऱ्या आणि नृत्यांगना आणून बिभत्स नृत्य करणाऱ्या मंडळांवर कारवाई करत गुन्हे दाखल केल्यानं राधानगरी तालुक्यातील अनेक मंडळांनी डॉल्बी लेसर शो आणि नृत्यांगनांना फाटा दिला होता। तालुक्यातील 568 मंडळांपैकी 200 मंडळांनी याआधीच गणपतीला निरोप दिला होता, तर आज तालुक्यातील 368 गणेश मंडळांनी भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप दिला। यामुळं पोलीस प्रशासनावरील ताण कमी झाला होता। प्रशासनानं ठरवलं तर समाजात विधायक कृतींना प्रोत्साहन मिळतं, हेच यावरून स्पष्ट झालंय। एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे, राधानगरी।